महत्त्वाची बातमी अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान प्रकृती ठीक नसल्याने पंकज साबळेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर सुपारी बहादर म्हणून टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात त्यांची गाडी फोडलेली होती। या प्रकरणी आता मनसे जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली आहे। स्वप्नील उमप माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। स्वप्नील, नक्कीच आपण बघू शकतो काल ज्या पद्धतीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहेत ते याच शासकीय विश्रामगृहामध्ये जर आपण पाहिलं तर अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केलेला होता आणि त्यानंतर पंकज साबळेसह जे काही कार्यकर्ते होते गाडीवर वाहनावर हल्ला करणारे संपूर्ण आरोपी फरार होते। यामधील पंकज साबळे जे आहेत ते जिल्हाध्यक्ष यांना अटक करण्यात आली आहे। सोबतच एक कार्यकर्त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। पंकज साबळे यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे जे आहे ते त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं। तर दुसरीकडे मनसेचा कार्यकर्ता जो आहे तो जय मालोकर याला काल हृदयविकाराचा झटका आलेला होता। त्यानंतर त्याला इथल्याच केअर रुग्णालयामध्ये जे आहे ते भरती करण्यात आलेलं होतं। दरम्यान उपचारादरम्यान जो आहे तो त्याचा मृत्यू झालेला आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काल पत्रकार परिषद मनसेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी घेतलेली होती। यामध्ये सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी जो आहे तो अमोल मिटकरींना इशारा दिलेला होता, हल्ला करण्याचा इशारा दिल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली होती। ते मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं जातं आणि ते देखील आता फरार आहे। सोबतच 10 आरोपी जे आहेत ते फरार आहे। दुसरीकडे संपूर्ण कार्यकर्त्यांना अटक करावी अशी मागणी जी आहे ती अमोल मिटकरी यांनी केलेली होती आणि त्यानुसार आता अटक सुरू झाली। धन्यवाद।